म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी आजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजवरून आपण समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील काही समासांचं चिंतन करतो आहोत। या फेसबुक पेजचे आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे सर्व साधकांना भाविकांना समर्थ वाङ्मयाच्या तत्वज्ञानाची ओळख व्हावी, ते या मानवी जीवनासाठी किती उपकारक आहे आणि किती प्रेरक आहे। मानवी जीवनाचे दोन्ही अंग ऐहिक आणि पारलौकिक या दोन्ही अंगांना यशस्वीपणे संपादन करण्यासाठी समर्थ रामदासांचं हे वाङ्मय हा अद्वितीय ग्रंथ आपल्या सगळ्यांना अनेक विचारबिंदू देतो। म्हणून आपण मागच्या 2-2.5 महिन्यापासून या ग्रंथाचं चिंतन करतो आहोत। काल आपण गुणभूत निरूपण दशक 16 समास 10 यावरचं विवेचन पाहत होतो आणि काही ओव्या राहिलेल्या असताना रेंजच्या अडचणीमुळे नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे आपल्याला समारोप नाही करता आला।
खरं तर काल अयोध्येतला तो अभूतपूर्व असा सोहळा पाहून सगळ्यांची मनं, सगळ्यांची अंतःकरणं अत्यंत सुखावलेली होती. त्यामुळे समासाचा समारोप नाही झाला तर त्यात काही तेवढं विशेष नाही. कारण जी मेजबानी आपल्याला अयोध्येतून मिळाली होती, आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आपल्या समर्थांचं आराध्य दैवत, आपलं आराध्य सद्गुरू स्थान, त्यांचं भव्य मंदिर उभं राहण्यासाठी काल कोनशिला बसवण्यात आली. पायाभरणी समारंभ काल सुरुवात झाला, पायाभरणी झाली काल त्या भव्य दिव्य मंदिराच्या बांधकामाची. आणि लवकरात लवकर हे मंदिर आपल्या सगळ्यांना दर्शनासाठी तिथं जाता येईल. मी कालही आपल्या सगळ्यांना विनंती केली की आपण रोज एक माळ घ्यावी, की ज्या माळेचा संकल्प असेल, किमान एक माळ, 2 झाल्या, 3 झाल्या, 5 झाल्या, 11 झाल्या तर आनंदच आहे, पण किमान एक माळ अशासाठी घ्यावी की हे मंदिर लवकरात लवकर निर्माण व्हावं, पूर्णत्वाला जावं आणि आपण सगळ्यांनी सगळे मिळून एक मोठी बस ठरवून किंवा रेल्वेने कुठं जायचं, काय करायचं अशी सगळी योजना करता येईल. कारण आम्ही दर 2 वर्षाला अनेक ठिकाणी जाऊन आलो. जगन्नाथपुरीला गेलो, एक वर्ष बद्रीनाथ केदारनाथला गेलो, 1 वर्ष नैमिषारण्यात गेलो, 1 वर्ष कर्दळीवनात गेलो. असे अनेक यात्रा म्हणा, अशा 20, 25, 50 लोकांपर्यंत घेऊन आम्हाला त्याचा तसा काय म्हणतो सवय झालेली आहे. त्यामुळे आपल्याला अयोध्येलाही जायला काही हरकत नाही. सौ अनुराधा म्हणाल्या मध्यंतरी की पुढची ट्रिप जी आहे तर ती आपण अयोध्येला घेऊन जाऊ, जरूर घेऊन जाऊया. समर्थांच्या मनात असल्यावर अडचणीचं काहीच नाही. काल आपण समाज पाहत होतो, गुणभूत निरूपण. परवाच्या दिवशीपासून आपण उपासना केली, विशेष उपासना केली, की जी काल ती उपासनेचं जे अंग आहे तर ते काल पूर्णत्वाला गेलं. आपल्या अयोध्येतल्या मंदिराच्या पायाभरणीच्या रूपाने. समर्थ म्हणतात, बोलिले परंतु बोलिले काही एक, मनास कळावया विवेक, जनामध्ये तार्किक लोक समजती आघवे. हे जे काही विवेचन केलेलं आहे, हे विवेचन विवेकाच्या आधारावर जी मंडळी वागतायत त्यांना हे समजेल आणि ते त्यांना समजावं म्हणून हा सगळा अट्टाहास चालू आहे असं समर्थ सांगतात. अवघे समजले हे घडेना, शास्त्राशी पडेना, अनुमाने निश्चय होयना, काही एक श्रीराम. अगाध गुण भगवंताचे, शेष वर्णून शके वाचे, वेदविधी तेही काचे, देवा वीण श्रीराम. काचे म्हणजे कच्चे. समर्थ म्हणतायत की त्या मूळ परमेश्वराचं, मूळ भगवंताचं, परब्रह्म स्वरूपाचं वर्णन हे शेषाला सुद्धा करता येत नाही. नेती नेती न येती, न येती, मला जमत नाही, मला जमत नाही, असं सगळे वेद शास्त्र सगळे ग्रंथ म्हणतायत. सहस्त्रमुखांचा शेष, पण त्याला सुद्धा ते वर्णन करता येत नाही. अवघे समजले हे घडे ना. सगळं समजलंय मला, अशी भावना आहे म्हणजे समजलेलं नाहीये. कारण समजल्यानंतर मला समजलंय सांगणारा उरत नाही. तो ते परब्रह्म स्वरूप होऊन जातो. देव पाहाया गेलो, देव होऊन ठेलो. शास्त्राशी पडेना, पडेना म्हणजे पटेना. शास्त्रांचं जे मत आहे ते एक होत नाही, मतैक्य होत नाही.
एक काहीतरी म्हणेल, दुसरी उपासना सांगेल, तिसरा त्याच्यातला विधी अजून काहीतरी सांगेल. सगळ्या शास्त्रांचं मत एक येत नाही. अनुमाने निश्चय होईना काही एक. अनुमानाने, अंदाजाने असा काहीही निश्चय त्याचा करता येत नाही. त्याची प्रचिती घ्यावी लागते, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. आणि ज्याला अनुभव येतो तो मला अनुभव आला हे सांगण्यासाठी उरत नाही. मागे आपण त्याचा अनुभव बघितला, त्याचा संदर्भ बघितला. विचारसागर रहस्यामध्ये हा संदर्भ दिलेला आहे. ती अवस्था कशी आहे तर ते दृष्टांत सांगितलाय की बाई रहाटाच्या चाकावर पाणी भरतीये विहिरीतलं, आणि ते पाणी भरत असताना नाकाची नथ ती पाण्यात पडते, विहिरीत पडते. नवीन नथ होती, मोठ्या बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेने केलेली नथ, ती लागते ओरडायला. तिथून एक माणूस जात असतो, तो पट्टीचा पोहणारा असतो, आणि तो बऱ्याच वेळा त्यांनी त्या तळ गाठलेला असतो त्या विहिरीचा. ती आरडाओरडा करते, तो जवळ येतो, तो म्हणतो कुठे पडली आहे नथ? ती म्हणती बरोबर ह्या चाकाच्या खाली गेली आहे. तो म्हणतो मी आत्ता काढून आणतो. तो बुडी मारतो, तळाला जातो विहिरीच्या, आणि सगळीकडे पाहतो. त्याच्या लक्षात येतं की नथ इथं पडलेली आहे. तो उचलतो, पण तो सांगू शकतो का अहो बाई तुमची नथ मला सापडली आहे म्हणून? ती अवस्था परब्रह्म स्वरूपाच्या प्रचितीची आहे. सांगायला कोणी उरतच नाही, सांगताच येत नाही ते. समर्थ म्हणतात राम राम म्हणती सर्वही, कोणी न जाणती आत्मा राम. राम हा कालचा सुत दशरथाचा, अनंत युगीचा आत्मा राम. या रामामध्ये त्या आत्मारामामध्ये फरक आहे. हा राम सगुण मूर्तीतला आहे, तो आत्माराम सगळ्यांचा वडील आहे, सगळ्यांना व्यापून आहे. त्याच्यावर सगळ्या सृष्टीचं निर्माण, विलय हे अवलंबून आहे. कारण पुढच्या ज्या ओव्या आहेत या सगळ्या ओव्या उपासनेला धरून आलेल्या आहेत. आणि ही उपासना जी आहे, ही उपासना आत्मारामाची आहे. आत्माराम सकळा पाळी, अवघे त्रैलोक्य सांभाळी. तया एके विन धुळी, होय सर्वत्राची श्रीराम. समर्थ म्हणतात तो जर नसेल तर धुळी म्हणजे माती, तिची मातीच होईल. आत्माराम सकळा पाळी, तो सगळ्यांना पाळतो. अवघे त्रैलोक्य सांभाळी, केवळ सृष्टीला नव्हे तर अनेक ब्रह्मांड जिथं आहेत, अनेक आकाशगंगा जिथं आहेत, त्या सगळ्याचं चलनवलन तो करतो आहे. सगळ्याला मर्यादा लावून दिलेली आहे त्यांनी. अन्यथा एखाद्या आकाशगंगेमधला उपग्रह दुसरीकडे आला असता ना, आणि तो येऊन कुठंतरी धडकला असता. पण तसं होत नाही, सगळं वेळच्या वेळेवर होतं. किती व्यवस्थित चालतं बघा हे सगळं. आता उद्या 9, 9:15चा चंद्रोदय आहे, त्याचं गणित तयार आहे. त्यात फरक पडतो का? चंद्रोदय सांगितलाय 9:15ला आणि 8:30ला चंद्रोदय झाला, असं होतंय का? त्या त्या गावच्या ठिकाणी त्या त्या वेळेला चंद्रोदय होणार. अहो साधी घरातली आपल्याला सिस्टीम सांभाळता येत नाहीये. एक साधी चळवळ जर असेल, एक साधं एखादी स्वयंसेवी संस्था असेल, तर त्याचं आपल्याला अत्यंत व्यवस्थितपणे सगळं सुचारूपणे सगळ्या गोष्टी नाही चालवता येत. काही ना काहीतरी मध्ये व्यवधानं येतात, व्यत्यय येतात. पण ह्या सगळ्या सृष्टीचा पसारा तो आत्माराम किती व्यवस्थित चालवतोय. समर्थ म्हणतात
अवघे त्रैलोक्य सांभाळी, तया एके वीण धुळी होय सर्वत्राची. तो एक जर नसेल, बाकी सगळं असू द्या, काही उपयोग नाही, सगळ्याची माती होणार. समर्थांचा आत्मविश्वास किती आहे? समर्थ म्हणतात, राम उपासना माझी त्रैलोक्य व्यापिनी पहा. तिन्ही लोकांना व्यापून आहे माझी उपासना. राम उपासना माझी त्रैलोक्य सुख पावले. राम उपासना ऐसी ब्रह्मांड व्यापिनी पहा. सगळ्या ब्रह्मांडाला व्यापून माझी रामाची उपासना आहे. तो राम हा दशरथ पुत्र नाहीये, तो सगळ्यांचा वडील आहे, तो सगळ्यांचा मुख्य आहे. तेच परब्रह्म आहे, तेच ब्रह्म आहे, तोच मोक्ष आहे, तेच स्वस्वरूप आहे, तेच आत्मज्ञान आहे. जेथे आत्माराम नाही तेथे उरो न शके काही. त्रैलोकीचे प्राणी सर्वही प्रेतरूपी श्रीराम. आत्मा नसता येती मरणे, आत्म्यावीण कैचे जिणे. बरा विवेक समजणे अंतर्यामी श्रीराम. त्या आत्मारामाला धरा. म्हणून समर्थ जाताना काय म्हणाले? नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट. तेणे सायुज्याची वाट गवसेल की. आत्माराम दासबोध. दासबोध आणि आत्माराम हे दोन ग्रंथ नाही अपेक्षित समर्थांना. दासबोध ग्रंथातला आत्माराम, प्रभू श्रीराम नाही म्हणाले ते. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. असताना करावा खेद भक्तजनी. माझं स्वरूप हे दासबोधामध्ये आहे आणि ते आत्मारामाच्या रूपाने आहे. आणि तो आत्माराम, त्याची उपासना करा असं समर्थ सांगतायत. समर्थांनी आमच्यात आत्मविश्वास जागवलेला आहे. माझी उपासना ही त्रैलोक्य पाळीशी आहे, विश्वव्यापी आहे, सगळ्यांना सुखी करणारी आहे. समजणे जे विवेकाचे, तेही आत्म्यावीण कैचे. कोणी एके जगदीशाचे भजन करावे श्रीराम. त्या जगदीशाचं भजन आपल्याला करता आलं पाहिजे. इथं समर्थांमधला लोकसंग्राहक जागा झालेला आहे. भेटो कोणी एक नर, धेड महार चांबार. त्याचे राखावे अंतर, या नाव भजन. समाजामध्ये कुठं काय अडलंय, कुठं राहिलंय? काल माननीय मोदीजी काय म्हणाले, योगी आदित्यनाथ काय म्हणाले? हे एका विशिष्ट पंथाचं, एखाद्या विशिष्ट विचारांचं मंदिर नाहीये. अवघ्या विश्वाला एक नवा प्रवास, एक नवी दिशा, एक नवा मार्ग दाखवणार हे मंदिर आहे. जात, पंथ, धर्म या सगळ्याच्या पलीकडे कुर्णवंतो विश्वमार्यम. आम्हाला सगळ्या विश्वाचं कल्याण पाहिजे. म्हणून माऊली म्हणाली का नाही पसायदारामध्ये, ज्याचं असं अंतःकरण व्यापक होत आहे, त्याला क्षुल्लक गोष्टी, संकुचित वृत्ती त्याच्यात राहत नाही. उपासना प्रगट झाली तरी हे विचारणा कळली. या कारणे पाहिजे केली विचारणा देवाची श्रीराम. उपासनेचा मोठा आश्रय, उपासने बिन निराश्रय. उदंड केले तरी तो जयो, प्राप्त नाही श्रीराम. म्हणून उपासनेला महत्व आहे. उपासना उपासना उपासकाशी सूचना. समर्थ म्हणतात उपासनेचा मोठा आश्रय. या सगळ्या भ्रमसागराला जिंकायचं असेल, त्याच्यावर विजय संपादन करायचा असेल, तर आपली नैमित्तिक उपासना असली पाहिजे. समाजातल्या जगदीश्वराला शोधता आलं पाहिजे. उपासने विन निराश्रय. उपासना नसेल तर कुठलंही कार्य यशस्वी होत नाही. उदंड केले तरी तो जयो, प्राप्त होणार नाही. कितीही करा तुम्ही. माऊली, समर्थ माऊली अयोध्येत गेली असेल,
आणि त्यांचा जेव्हा प्रवास झाला त्या प्रवासामध्ये वर्णन आहे की समर्थ मोठी शिष्यांची टीम घेऊन, भक्तगणांची टीम घेऊन तिथे गेले. कारण एकटा दुकटा प्रवास करणं तेव्हा ते ठीक नव्हतं. आता सुद्धा मी तुम्हाला सांगतो, जी दोघं नवरा बायको वगैरे जातात ना कुठल्याही टूरला, त्यापेक्षा तुम्ही जर एक ग्रुप तयार करून गेलात आपल्या विचारांशी सहमत असलेला, की जिथं तक्रारी कमी होतील, वाद कमी होतील, अशा स्वभावाची आपली मंडळी गोळा करता येतात आणि त्यांच्यासोबत जाऊन पाहायचं काय आनंद येतो. समर्थ अशाच भक्तांना, आपल्या शिष्यांना घेऊन अयोध्येला गेले असतील. काल अयोध्येचा प्रसंग चालू होता, काल ते सगळं मला आठवत होतं. समर्थ हनुमंत कुळवल्ली आमची त्यामध्ये त्या काव्यामध्ये म्हणतात, स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ. आमचा संप्रदाय कुठला आहे? स्वस्वरूप संप्रदाय, आत्मज्ञान प्राप्तीचा संप्रदाय. आणि आमचा मठ कुठला आहे? अयोध्येचा मठ आहे. जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मठ झाला, आमचा संप्रदाय झाला. आमचं दैवत कोण आहे? रघुनाथ आणि श्री जानकी देवी. म्हणून सियावर रामचंद्र की जय, काल जो जय जयकार झाला तो. मारुती उपासना नेमस्त. म्हणून माननीय पंतप्रधान अगोदर गडीच्या हनुमानजीला जाऊन आले, कारण तोच सगळं करणार आहे ना. रामांचं निर्याण झाल्यानंतरही त्यांनीच तर सगळं सांभाळून ठेवलंय. मारुती उपासना नेमस्त, वाढवी परमार्थ रामदासी. रामदासींचा परमार्थ कोण वाढवतो? हनुमंत वाढवतो. म्हणून आम्हाला हनुमंत की जे समर्थांचं आराध्य दैवत आहे, प्रभू श्रीरामचंद्र की जे समर्थांचे सद्गुरू आहेत, त्यांची उपासना आपल्याला चुकून नाही चालणार. रामरक्षा, भीमरूपी आणि एक जपाची माळ, याशिवाय आपला दिवस नाही संपला पाहिजे. काय काहीच होऊ द्या, चांगलं होऊ द्या, वाईट होऊ द्या, आजारी पडा, चांगले राहा, प्रवासात असा कुठेही असलं तरी ही उपासना किमान एवढी. मग त्यामध्ये विष्णू सहस्रनाम जोडता येईल, गणपती स्तोत्र जोडता येईल, अथर्व शीर्ष जोडता येईल. समर्थांनी रामायण लिहिलं का नाही हो? किती वय असेल मला तुम्ही सांगा. समर्थांनी टाकळीला रामायण लिहून काढलं, 15-16 वर्षाचं वय असेल. एकूण 14 शत रामायणाची समर्थांनी लिहिली. सुंदरकांडाचं 1 आणि युद्धकांडाची 13 शत लिहिली. शिरगाव मठपती श्री भीमस्वामींनी त्याचं वर्णन केलंय. स्वामीच्या मानसी रामकथा काही, वर्णावी ये पाही इच्छा झाली, आणि त्यातून रामकथा अवतरली. सुंदरकांडाचे केले 100 श्लोक, युद्धकांड देख 13 शते, ऐसे 14 शते केले रामायण, जयाच्या श्रवणे दोष जाती. समर्थांनी लिहिलेल्या रामायणाचे खंड आता सत्कार्योत्तेजक सभा काढतीये, समर्थ वाग्देवता मंदिर काढतंय. आपल्याला वाटलं पाहिजे की आपल्या घरामध्ये समर्थांचा हस्ताक्षर असलं पाहिजे. हा पहा तो ग्रंथ आहे. रामेण रामदासेन लिखितम वाल्मिकी रामायणम बालकांडम. काय खासियत आहे ह्या ग्रंथाची? अहो, फोटोतला जो कागद असतो ना तो वापरलेला आहे. हे पहा, समर्थांचा हस्ताक्षर आहे. असे 5 खंड आहेत. 3 तयार आहेत, 2 होत आहेत. आपण सगळ्यांच्या घरामध्ये. अजून खासियत काय ह्या ग्रंथाची? हा ग्रंथ समर्थांचं मूळ काव्य आहे, त्याचा हिंदी अनुवाद आहे, त्याचा संस्कृत अनुवाद आहे, त्याचा इंग्रजी अनुवाद आहे.
म्हणजे आपल्या पंतू नातू पंतू त्यांना सुद्धा हा ग्रंथ वाचण्यासाठी कुठलीही अडचण नाहीये. मला मराठी जमत नाही, हिंदी आहे. हिंदी जमत नाही, इंग्रजी आहे. इंग्रजी जमत नाही, संस्कृत आहे. अत्यंत अप्रतिम मेहनत सत्कारोत्तेजक सभेचे आणि समर्थ वाग्देवता मंदिराची जे ट्रस्टी आहेत माननीय शरदजी कुबेर काका आहेत, प्राध्यापक देवेंद्रजी डोंगरे आहेत, भारत कछवे आहेत, नकाणेकर आहेत, वृंदा निफाडकर आहेत. ही सगळी मंडळी खूप मेहनत घेत आहेत ह्याच्यावर. आपण हे सगळे ग्रंथ आपल्या घरी ठेवले पाहिजेत. समर्थांनी मुख्य आधार जो घेतलेला आहे ना रामायण लिहिण्यासाठी, तर तो वाल्मिकींच्या रामायणाचा घेतलेला आहे. कारण युद्धकांडाच्या 6व्या शताच्या शेवटी समर्थ असं म्हणतात, म्हणे दास उदास श्रोतीन भावे, ऋषी बोलीला तेची हा सार घ्यावे. वाल्मिकी ऋषी, म्हणून वाल्मिकी ऋषींचं स्तवन त्यांनी या 16व्या दशकातल्या पहिल्या समासात केलेलं आहे. समर्थांच्या मते किंवा वाल्मिकी रामायणाच्या मते, महर्षी वाल्मिकींच्या मते सीतेला शोधून आणणे यासाठी रामायण घडलंच नाही. रामायणाची रिहर्सल ही रामजन्माच्या पूर्वीपासून आहे. मुळात सीता ही अग्नीच्या स्वाधीन केलेली होती. त्यामुळे जी सीता नेली होती रावणाने, ती तर प्रतिकृती होती. खरी सीता तर अग्नीच्या स्वाधीन होती. देवांना बंदिवासातून सोडवणं, शत्रूचा निपात करणं, भगवंताचं काम काय? दुष्टांचं निर्धारण करणे, सज्जनांचं संरक्षण करणे. म्हणून सदा देव काजी झिजे देह ज्याचा, देवाच्या कार्यासाठी आम्हाला झिजता आलं पाहिजे. केवळ वैयक्तिक मोक्षाची संकल्पना घेऊन नाही चालणार. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, सज्जनांचं संरक्षण करणे, दुर्जनांचं निर्दालन करणे हे भगवंताचं कार्य आहे आणि ते आम्हाला करता आलं पाहिजे. समर्थांनी वर्णन करताना आपल्या आचार्यांनी, आचार्य किशोरजी व्यासांनी जी 3 कथा रामायणाच्या सांगितल्या, त्यामध्ये सुनील दादांनी त्याचं एडिट केलं, सगळं संपादन केलं आणि रामकथामृत नावाचा ग्रंथ सिद्ध झाला. 450-500 पानांचा ग्रंथ आहे. सुरुवातीलाच आहे, समर्थांचंच काव्य आहे. कथा शंकराची, कथा कार्तिकाची, कथा चंडिकेची, कथा मोरयाची, कथा व्यंकटीची, कथा विठ्ठलाची, कथा मल्लयाची, कथा भैरवाची, कथा नृसिंहाची समर्थ म्हणताय, कथा वामनाची, कथा कौरव पांडवाची, कथा देवाधिदेव इंद्राधिकांची. सगळ्या कथा एका बाजूला आहेत आणि समर्थ समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची. कारण हा मोठा देव आहे, यांनी देवांना बंदिवासातून सोडवलेलं आहे. वयाच्या 15व्या-16व्या वर्षी, खरं तर हा मला काल विषय घ्यायचा होता, कारण काल अयोध्येत आपण होतो, पण ते काल राहून गेलं. त्यामुळे ते राहिलेला भाग मी आज शेवट घेतोय. कारण यामध्ये, या गुणभूत निरूपण समासामध्ये शेवटच्या ज्या 7-8 ओळी आहेत त्यामध्ये उपासनेवर समर्थांनी भर दिला आहे. आणि समर्थांची उपासना कुठली आहे, समर्थांचा संप्रदाय कुठला आहे, समर्थांचा मठ कोणता आहे, समर्थांचं दैवत कोणतं आहे, समर्थ कोणत्या दैवताची उपासना करताय, हे सगळं आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून हा जरा व्याप वाढवलेला आहे. वयाच्या केवळ 15व्या-16व्या वर्षी समर्थांनी रामायण लेखन काले रामायणाचं नंतरही आहे, पण त्या काळामध्ये जास्त लिखाण हे रामायणाचं झालं आणि ते झालेलं टाकळीला. अहो, मूळ रामायणापेक्षा समर्थांच्या रामायणातल्या ओव्या ह्या जास्त आहेत. म्हणजे समर्थांनी ते प्रसंग आपल्या प्रतिभेने अजून वाढवलेले आहेत, ते विशद करून सांगितलेत. मूळ रामायण ओव्या कमी आहेत, पण समर्थांच्या बालकांडमध्ये, युद्धकांडमध्ये ओव्या जास्त आहेत.
वर्णन जास्त आहे. त्या रामायणातलं वर्णन आहे. रावणाची दाढी जाळतोय म्हणून हनुमंत. एकूण 567 सर्ग आहेत आणि एकूण ओव्या ज्या आहेत समर्थांच्या रामायणातल्या या 14 शतांमधल्या ह्या आहेत 24,600 ओव्या आहेत. म्हणजे समर्थांच्या 45-46 हजार ओव्यांच्या साहित्य निर्मितीमध्ये रामायण हे सगळ्यात जास्त असणार आहे. पण दुर्लक्षित आहे. दफगाणी आहेत, अभंग आहेत, स्फुट काव्य आहे, आरत्या आहेत. सामान्य माणसाला दासबोध मनाचे श्लोक एवढंच माहिती आहे, फार फार तर आत्माराम. कारण तो दासबोधामध्ये लिहिलेला आहे म्हणून सुरुवातीला मनाचे श्लोक येतात, मध्ये दासबोध आणि शेवटी आत्माराम येतो. म्हणून तेवढे ह्या 3 ग्रंथांचं नाव माहिती आहे. काल अयोध्येचा प्रसंग होता, मला हे सांगायचं होतं तुम्हाला. समर्थ अयोध्येत गेले. 1635-36चा काळ आहे. समर्थांनी अयोध्येची परिक्रमा केली. किती दिवस राहिले असतील समर्थ. पण तिथं काही रामलालाचं मंदिर वगैरे काही नव्हतं. कारण त्याच्या अगोदर 100 वर्षापूर्वी बाबरानी, म्हणजे तो काळ आहे 1529 मधला, त्या काळामध्ये बाबरानी ते सगळं उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशीद बांधली होती. की जी आज 28 वर्षापूर्वी अनेक कारसेवांनी जाऊन आपल्या प्राणांची आहुती देऊन एक दीर्घ लढा दिलेला आहे. कुणी दिव्यांग झालं, कुणी उद्ध्वस्त झालं. पण त्या काळामध्ये जाऊन ते स्वप्न पूर्णत्वाची गुढी तिथं उभा केली होती. तो ढाचा पाडून मेरू स्वामींनी वर्णन केलंय. समर्थ अयोध्येमध्ये त्यांच्या शिष्यगणांसह कसे राहिले असतील. निजवेदक स्वभाव स्थिती. समर्थांची स्थिती कशी आहे स्वभावाची? निजवेदक. आपल्यापुरतं पाहतात. आपल्यापुरतं म्हणजे संकुचित नव्हे, स्वार्थी नव्हे, आपल्याकडे अंतर्मुख होऊन पाहतात. निजवेदक. निज म्हणजे आपलं स्वतः, आपल्याला वेधणारी अंतर्मुख असलेली मनस्थिती. भक्त समारंभे गर्जना करीती. पण भक्त काय करतायत? जय श्रीराम, जय श्रीराम, त्या गर्जना करतायत. कीर्तनाच्या गजरे अयोध्ये प्रती. कीर्तनाचा धुमाकूळ चालू आहे. अनेक ठिकाणी समर्थ त्यांचे शिष्य बसतायत आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं गुणसंकीर्तन करतायत. चालिले समर्थ स्वमुखे. समर्थ सहवासी अनंत संत. अनेक संत, अनेक महानुभाव समर्थांसोबत आहेत. सप्रेमे नाचती आनंदे. रामकीर्तने मार्ग क्रमित. रामाचं कीर्तन करत, रामाचं भजन करत त्या अयोध्येची परिक्रमा करतायत. आरोळ्या देती नाम गजरे. सियावर रामचंद्र की जय, अशा आरोळ्या देत आहेत. राम अवतरला सर्वांप्रती. जहाला रामवेद महास्थिती. ठसावली राममूर्ती. श्रीराम पिसे अनिवार. जसं काय वेळ लागले रामाचं. खाणं नाही, पिणं नाही. तिथल्या वातावरणाने मंत्रमुग्ध झाले सगळे. समर्थांना त्या मूर्तीचं विशेष आहे का? अहो, समर्थांनी त्या रामाचं अस्तित्व सगळ्या चराचरात पाहिलेलं आहे ना. म्हणून हा गुणभूत निरूपण समास आहे. पण उपासना कुणाची आहे? आत्मारामाची उपासना आहे. दाशरथी रामाची उपासना नाही आहे. समर्थ म्हणतात माझी उपासना त्रैलोक्य व्यापी ती पहा. राम उपासना माझी त्रैलोक्य सुख पावले. राम उपासना ऐसी ब्रह्मांड व्यापी. ब्रह्मांडाला व्यापून आहे माझी उपासना. म्हणून समर्थ पुढे दासबोधामध्ये म्हणतात उपासना विश्व पाळीती झाली. उपासना आणि तो आत्माराम, ते दैवत, ते दोन वेगळे नाहीतच. तीच उपासना, तेच दैवत त्यांनी विश्वाचं पालन करायला चालू केलेलं आहे. तो करतोय. स्वानंदाश्रुनी पाझरती नयना. काय वर्णन आहे. समर्थ खरं तिथं असतील. आम्ही झाली ह्याला 5-7-8 वर्ष झाली असतील. आम्ही नैमिषारण्यात गेलो. आदरणीय
नांदेडचे आमच्या वेदशास्त्र संपन्न घोडचकर गुरुजी सहकुटुंब होते आणि आपल्या या संत समागम व्यासपीठाचे आदरणीय प्रवीणजी शास्त्री ते पण आमच्यासोबत होते. 17 दिवसाचा प्रवास होता. 7 दिवस आम्ही तिथल्या साईधाममध्ये नैमिषारण्यामध्ये कथा केली. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर भागीरथी होती, गंगा. अथांग होतं पाणी, स्वच्छ पाणी. फार मजा आली त्या ठिकाणी. समर्थ म्हणतायत, मेरुस्वामी म्हणतायत, स्वानंदाश्रूनी पाझरती नयना. अयोध्येमधलं वातावरण आहे. रामलला आमच्या इथं राहिले, इथं वाढले, त्या आठवणींनी सगळ्यांचे डोळे पाणावत आहेत. सप्रेमयुक्त प्रतितीने पूर्ण. रामाच्या प्रती अत्यंतिक प्रीती आहे, अत्यंतिक प्रेम आहे. भटकती रोमांच चमत्कारोण, कापती गदगदा. रोमांच सगळ्या अंगावर येत आहेत. कालचा प्रसंग होता का नाही तसा? पंतप्रधान पद असलेलं पण या देशाचा प्रधान सेवक काय त्या गडीच्या हनुमान गडीला त्यांनी साष्टांग दंडवत घातला. किती विनम्रता, काय सुरेख वर्णन केलं त्यांनी. त्यांचं 10-12 मिनिटाचं भाषण म्हणजे काय ओज होता, किती संदर्भ दिले. मेरुस्वामी म्हणतायत, थरकती रोमांच चमत्कारो ना. अंगावर रोमांच थरकतायत. कापती गदगदा. स्तब्ध अंतःकरण. स्तब्ध अंतःकरण साक्षीभूत. पराकाष्ठा निचेष्टित. लोटांगणी दंडवत पडती भूमीवरी. समर्थांच्या शिष्यांसोबत तिथे गेले अयोध्येला आणि ते वर्णन आपल्याला मेरुस्वामींनी आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे. काय सोहळा असेल तो. समर्थ म्हणताय, उपासना प्रगट झाली तरी हे विचारणा कळली. या कारणे पाहिजे केली विचारणा देवाची. ज्यांनी हे सगळं प्रगट केलेलं आहे त्या अंतरात्म्याची उपासना आपल्याला करायची आहे. त्या देवाची विचारणा केली पाहिजे. ऐलीकडचे देव नकोत, पहिलीकडचा पाहिजे. समर्थाची नाही पाठी, तयास भलताच कुटी. या कारणे उठा उठी भजन करावे श्रीराम. या 2 गोष्टी आहेत. या ओवीमध्ये 2 गोष्टी लपलेल्या आहेत. समर्थाची नाही पाठी. प्रभू श्रीरामचंद्रांचं जर पाठबळ नसेल, तयास भलताच कुटी. असा व्यक्ती प्रापंचिक पारलौकिक जीवनामध्ये काहीही संपादन करू शकणार नाही. का? त्याला कुणी येऊन वेडाला लावील, कुणी येऊन फसवील, कुणी येऊन त्याला ढकलून देईल, मागे टाकील, त्याला ऐकणार नाही. याच्यातला दुसरा अर्थ असा पण आहे, सामर्थ्य ज्याच्या अंगी नाहीये, वैचारिक मानसिक शारीरिक बलसंपन्नता पाहिजे, म्हणजे टरकतील लोक, म्हणजे घाबरतील. काल माननीय मोदीजी म्हणाले का नाही, सबका साथ सबका विकास. एक शक्तिशाली देश जगाच्या समोर उभा राहिला तर त्यातून भय निर्माण होतं. आणि भय हे नेहमीच वाईट नसतं, त्यातून चांगल्या गोष्टी घडतात. आदरयुक्त भीती. समर्थाची नाही पाठी, तयास भलताच कुटी. म्हणून समर्थांनी सांगितलं का नाही, सामर्थ्य आहे चळवळेचे, जो जे करील तयाचे, परंतु तेचे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. समर्थांचं अधिष्ठान नसेल, भगवंताचं अधिष्ठान नसेल, प्रभू श्रीरामांचं अधिष्ठान नसेल, तर कुणी येईल आणि 2 टप्पू देईल. या कारणे उठा उठी भजन करावे. भजन केलं
की समर्थाची पाठबळ मिळतं. म्हणून उपासना करणे आहे. एक तर समर्थाची पाठराखण पाहिजे. समर्थाची पाठराखण करण्यासाठी भजन केलं पाहिजे. भजन केलं की समर्थाची पाठराखण बरोबर मिळते. म्हणून आम्हाला उपासना केली पाहिजे. उपासने विना निराश्रयो, उदंड केले तरी ते जयो प्राप्त नाही. काहीतरी उपासना, नित्य नैमित्तिक उपासना आपल्या आयुष्यात असली पाहिजे. ठरलेली वेळ, ठरलेलं आसन आणि ठरलेली उपासना हे करता आलं पाहिजे. भजन साधन अभ्यास येणे पाविजे परलोकास, दास म्हणे हा विश्वास धरीला पाहिजे श्रीराम. आत्मप्रचिती, माझा विश्वास धरा तुम्ही. अहो, मोठ्या विश्वासाने मी सांगतोय. समर्थ म्हणतायत. भजन साधन अभ्यास. आज सकाळी आम्ही मनाचे श्लोक ऐकले. वसंतीताई बोलल्या, सुरेख बोलल्या. मनाच्या श्लोकांवरचं निरूपण त्यांनी सांगितलं. प्रभाते मनी राम चिंतित जावा. पहाटेची उपासना आहे. जीवनाच्या सुरुवातीची उपासना आहे. आयुष्य म्हणजे काय हे समजत असतं ती जी पहाट आहे, तेव्हापासून माझी उपासना आहे. भजन साधन आणि अभ्यास. भगवंताचं भजन करणे, एक ठराविक साधना करणे आणि ग्रंथांचा अभ्यास करणे. येणे पाविजे परलोकास. नक्की पारमार्थिक वाटचाल होऊ शकेल, नक्की होणार आहे. त्यात कुठेही शंका घ्यायचं कारण नाही. का? दास म्हणे हा विश्वास धरीला पाहिजे. कोण म्हणतंय? आयरा कुणी नाही म्हणत माझ्यासारखा. दास म्हणे, समर्थ म्हणतायत आम्हाला. भजन केलं तर समर्थाची पाठराखण मिळेल. ठराविक साधना, ठराविक भजन आणि अभ्यास हे जर केलं तर आपल्याला पारलौकिकाची वाट अत्यंतिकपणे सहजपणे सापडेल. समर्थ म्हणतात, उपासना सकळा ठाई. सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जप करू शकतो का नाही आपण? उपासना सकळा ठाई. आत्माराम कोठे नाही. कुठे नाही येतो आत्माराम? सर्वत्र व्यापून आहे. या कारणे ठाई ठाई रामे आटोपले. सगळीकडे राम आहे. घट में राम, मठ में राम. ऐसी माझी उपासना आणिता नये अनुमाना. संशय घ्यायचा नाही. अशी माझी उपासना आहे. समर्थ सांगतायत त्या आत्मारामाची. नेऊन घाली निरंजना पहिलीकडे. या वाक्यात आणि येणे पाविजे परलोकास यात काय फरक आहे मला सांगा. अशी उपासना आपण करत राहिलं पाहिजे. त्यासाठी काल हा खरं तर समारोप घ्यायचा होता. कारण काल अयोध्येमध्ये आपण होतो. समर्थ अयोध्येत गेले, तो प्रसंग सांगायचा होता. आणि महत्वाची म्हणजे उपासना. उपासने विन निराश्रय, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. सज्जन हो, यानंतरचा जो पुढचा जो दशक आहे तो आहे 17वा दशक. आपण पाहिलं 16वा दशक सप्तती अन्वयाचं या दशकाचं फार वैशिष्ट्य आहे. रामाचे निकटवर्तीय जी जी मंडळी व्यक्ती तत्वज्ञ आहे ती सगळी त्यांचं समर्थ रामदासांनी पहिल्या 7 समासांमध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे, त्यांचं स्तवन केलेलं आहे. सप्ततीन वयाचा दशक, सूर्यवंश. मग त्यामध्ये सासूबाई म्हणून पृथ्वीचं स्तवन, सासरे म्हणून अग्नीचं स्तवन. ज्या महर्षींनी ही सगळी रामायण लिहून काढलं, आपल्या शिष्यांच्या करवी, बाल शिष्यांच्या करवी ते मुखोद्गत केलं आणि त्यांच्याच वडिलांसमोर गायला सांगितलं. काय प्रसंग आहे होतो. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. ती मुलं सांगतात तेव्हा ते प्रश्न विचारतात राजाला,
की काय चुकलं तिचं की ज्यामुळे तिला वनवास भोगावा लागला. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. एकटे राम राहतात, त्याच्या डोळ्यात पाणी येऊन चालेल का? त्याला सगळ्यांचं पालन करायचंय, त्याला सगळ्यांना चालवायचंय. पण अंतःकरणात रामाच्या सुद्धा खळबळून निघाला असेल, गलबलून निघाला असेल. सीतामाईची झालेली ससे होलपट फार वेगळा विषय आहे. दुसरा जो आपला दशक आहे, हा आहे 17वा दशक आणि पहिला समास. या समासाचं नाव आहे देव बलात्कार. सज्जन हो, आपण एका खरं तर तो जो मूळ तंतू आहे की आत्माराम सर्वत्र आहे, सगळ्या देहामध्ये आहे, सगळ्या चराचरामध्ये आहे, तेच सूत्र याही समासामध्ये समर्थांनी घेतलंय. खरं तर हा जो शब्द आहे देव बलात्कार, हा काही आत्ताच्या प्रचलित शब्दाच्या अर्थाप्रमाणे आपल्याला घ्यायचा नाहीये, पण बळजबरीने केलेलं एखादं कार्य म्हणून समर्थांनी त्याला देव बलात्कार असा शब्द वापरलाय. खरं तर समर्थ म्हणतात की सुख दुःखाच्या पलीकडे असलेला, संगरहित असलेलं हे आत्मतत्व देहाच्या संयोगात येतं आणि अचेतन असलेल्या देहामध्ये चैतन्य निर्माण करतं आणि त्याच्याकडनं जबरदस्तीनं त्याला जे जे पाहिजे ते करून घेतं. ती सूक्ष्म जी जाणीव आहे की ज्यामध्ये वासना आहेत, ज्यामध्ये कामना आहेत राहिलेल्या, त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी ते त्या शरीराचा उपयोग करून घेतात. त्या शरीराच्या मनात असेल नसेल, त्याला पटलं नाही पटलं, समजा एखादी गोष्ट पटत नसेल पण ती त्याला पटवून देतं, त्याचा वकील बनतं आणि ती गोष्ट त्याला पटवून देतं आणि ती गोष्ट ते करून घेतं. समर्थ म्हणतात देहाच्या सहवासाने संगरहित असलेलं हे आत्मतत्व सगळी सुखदुःख भोगतं. त्या आता कसं आहे की संग केलेला आहे, त्यामुळे सुखही भोगावं लागतं, दुःखही भोगावं लागतं. आपण कुणाच्या संगतीत आहोत यावर अवलंबून आहे सगळं. काही लोक हे चोर उच्चक्के जे लोक असतात त्यांच्या सोबत राहतात, श्रम करायचे नाहीत, 4 पाकिटं मारायची, ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, विनाश्रम विनासायास पैसा मिळतो. हा एक आनंद आहे. काही काम न करता, जीवाला शरीराला कष्ट न करता उपभोगता येतं सुख. पण ज्या दिवशी पोलीस पकडतील, लोक धरून ठोकतील, त्या दिवशी दुःख पण वाटायला येतं का नाही? याला मार खावा लागतो. खरं तर हा काही करतोय का? हा जाऊन पाकिट मारतोय का? नाही. हा जाऊन कुणाला फसवतोय का? नाही. हा फक्त त्या पोरांसोबत किंवा त्या व्यक्तींसोबत राहतोय की जे हे सगळं करतायत. पण जेव्हा धाड पडते, पोलीस येतात घरी, तेव्हा ते सगळ्यांनाच उचलतात आणि घेऊन जातात. मग तिथं नाही म्हणतायत की मी आत्ताच येऊन बसलो होतो, माझा काहीच रोल नाहीये त्याच्यामध्ये, मी काहीही केलेलं नाही, असं नाही म्हणतायत. ते भोगावं लागतं. सुखही भोगावं लागतं, दुःखही भोगावं लागतं. आत्म्याला हे सगळं भोगावंच लागतं. समर्थ पुढे म्हणतात ही पुरुष आणि प्रकृती आहे. पुरुष हे आत्मतत्व आहे आणि प्रकृती म्हणजे हा देह आहे. अष्टधा प्रकृती, सत्वरजतम हे 3 गुण आहेत आणि पंचभौतिक कर्दम आहे. आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी, जडतत्व, ह्या सगळ्यांचा झालेला कर्दम आहे, मिश्रण आहे. आणि हे 3 गुण मिसळलेले आहेत. ते 3 गुण जसे खालीवर होतील त्याप्रमाणे त्याचं वर्तन, त्याचं आचरण घडत असतं. समर्थ म्हणतात इंद्रियाद्वारे समोर येणाऱ्या विषय नैवेद्यांचा तो उपभोग घेतो. नैवेद्य म्हणून जे समोर येतं
तो त्याचा उपभोग घेतोय आणि तो जबरदस्तीने त्या शरीराला काही कार्य करायला लावतो. हे आत्मतत्व, त्याच्यासोबत जी जाणीव आहे की जी सूक्ष्म रूपाने आहे, त्यालाच लिंग देह असं म्हणलेलं आहे, ती त्याला कंपेल, हे असंच पाहिजे. मनाला पटत नाही एखादी गोष्ट, पण बुद्धी ती त्याला पटवून देते. नाही नाही, हे ठीक आहे, चालतंय, समोरच्याची गरज आहे म्हणून करायचंय, असं काहीतरी आपण ते तत्वज्ञान त्याच्या पाठीमागे उभा करतो आणि नको ती गोष्ट करतो. आणि हे कळत असतं. महाभारतामध्ये तो जो संवाद आहे तो म्हणतो की मला अधर्म हा कळलेला आहे, पण माझं आचरण धर्माप्रमाणे नाही. धर्म मला कळलेला आहे, पण माझं आचरण अधर्माप्रमाणेच आहे. प्रवृत्ती धर्म कळलाय पण निवृत्त होत नाहीये. अधर्म कळूनही माझी प्रवृत्ती तिकडेच जातीये, कारण ते भोग भोगायचे असतात आणि ते जबरदस्तीने भोगले जातात. म्हणून या समासाचं नाव आहे देव बळात्कार. प्रकृती पुरुषाने म्हणजेच अंतरात्म्यावर केलेल्या या जबरदस्तीला बलात्कार, अर्थात बळजबरीने, बळाने केलेली जबरदस्ती, असं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. समर्थ पुढे असं म्हणतात की या इंद्रियाच्या माध्यमातून तो आपल्याला हवं नको ते करून घेतो, पण त्याला जर नियंत्रण नाही ठेवलं आणि त्याचा जर विचार आपण नाही केला की अरे यात काही तथ्य नाहीये. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ययाती देवयानी सगळं वाचलेलं असेल. ययाती कादंबरी आपण वाचली असेल, वि स खांडेकरांची. ज्यांनी ययाती वाचलं नाही, ज्यांनी स्वामी वाचलं नाही, असे काही ग्रंथ आहेत, त्यांनी मनुष्य जीवन येऊन व्यर्थ केला. ययातीचं जीवन पहा तुम्ही. उपभोग घेण्याची एवढी आसक्ती आहे. कुणाकुणाचं जीवन, कुणाकुणाचं आयुष्य तो आपण वापरून घेतो, पण शेवटी त्याच्या लक्षात येतं. आज एवढी वर्ष झाल्यानंतर, आपण प्रपंच केल्यानंतर आपल्या लक्षात येतं का नाही की यात तथ्य नाहीये. 15 वर्षाखाली, 20 वर्षाखाली ज्याचा अहंकार होता, ज्या शक्तीचा, सामर्थ्याचा, सौंदर्याचा अहंकार होता, ते राहिलेलं नाही आता. ते खरं नाहीये. सुख कशाला म्हणतात, ते कुछ और है. हे सुख नाहीये, हे लक्षात येतं. आणि जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा कामना संपतात, ते बीज भाजल्या जातं. मग पुन्हा देह दुसरा घ्यायची गरज नाही. पण समजा या वासना अशाच प्रदीप्त होत राहिल्या आणि हा जो पंचभौतिक देह आहे, प्रकृती जर आहे, ती प्रकृती जर क्षीण झाली, ती ते भोग मिळवून देण्यासाठी, नैवेद्य मिळवून देण्यासाठी त्या अंतरात्म्याला सक्षम नसेल, तर अंतरात्मा रेस्टलेस होतो. तो म्हणतो कशासाठी राहायचं ह्याच्यासोबत. अनेक व्याधी निर्माण होतात आणि तो अंतरात्मा, कारण भोग संपलेले नाहीयेत, उलट प्रदीप्त झालेले आहेत, ते भोग भोगण्यासाठी तो पुन्हा त्या देहाचा धिक्कार करतो, देहाचा त्याग करतो आणि सूक्ष्म रूपाने या असं म्हणतात फिरत राहतो. कुठे जागा मिळते, कुठे जागा मिळते, कुठे जागा मिळते. आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे इथं बीजारोपण झालेलं आहे, तो तिथे शिरतो आणि पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये तो फिरत राहतो. समर्थ म्हणतात अशा रोगग्रस्त देहाचा अंतरात्मा त्याग करतो. या समासामध्ये समर्थांनी या देहाला देऊळ असं नाव दिलंय. कारण समर्थ म्हणतात देवळाची पूजा केली की देव संतुष्ट होतो. या देहाला खायला प्यायला मिळालं, पाहिजे ते सुख मिळालं,
चांगले कपडे घालायला मिळाले, दिमाखात राहायला मिळालं, त्याला बरं वाटतं. कुणाला बरं वाटतंय? देहाला बरं वाटतं का? झोप घेतली आहे, कुणी घेतली झोप? डोळ्यांनी घेतली, हाताने घेतली, पायाने घेतली, नाकाने घेतली, कुणी घेतली झोप? खाणं पिणं केलं, कुणी खाणं पिणं केलं? मला जे आवडतं ते दुसऱ्याला आवडेलच असं नाहीये. म्हणजे देहाशी संबंध नाहीये. मध्ये जो बसलेला आहे देव, देवळामध्ये देव लपाला समर्थ म्हणतात. देवालयाची पूजा केली की देव संतुष्ट होतो. हे सगळं वर्णन समर्थांनी या समासामध्ये 12, 13, 14, 15, 16 या ओव्यांमध्ये केलंय. समर्थ म्हणतात हे देऊळ काही दगडामातीचं नाहीये, हे चालतं बोलतं देऊळ आहे आणि त्यामध्ये अंतरात्मा वास करून आहे. शेवटी पुन्हा समर्थांनी ते मूळ पदावर आलेले आहे. लोकसंघटन, लोकसंग्रह आणि या समासाच्या शेवटी समर्थांनी पुन्हा आपल्यातला लोकसंग्राहक जागा करून दाखवलेला आहे. आपण समासाच्या काही ओव्या पाहूया. दशक 17वा, समास पहिला, देव बळात्कार, प्रकृती पुरुष. श्रीराम समर्थ. श्रीराम निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा, सकळा परजो परमात्मा, चैतन्य साक्षी ज्ञानात्मा, षड्गुणेश्वरू. श्रीराम सकळ जगाचा ईश्वरू, म्हणून नामे जगदेश्वरू. तयापासून विस्तारला. श्रीराम शिवशक्ती जगदेश्वरी, प्रकृती पुरुष परमेश्वरी, मूळ माया गुणेश्वरी, गुणक्षोभिनी. श्रीराम ही सगळी नावं जी आहे. आता असं आहे की तो जो सूक्ष्म देह बाहेर पडलेला आहे ना या देहातून, तर त्याला काही लिंग आहे का? पुरुष आहे का स्त्री आहे? तिथं फक्त वासना आहे. स्थूल देह नाहीये, केवळ वासना आहे. त्याला जो देह मिळतो त्या देहामध्ये मग जे लिंग मिळेल, कारण त्याचा त्या लिंगाशी संबंध नाहीये. काही भोग घ्यायचे राहिलेले आहेत आणि स्त्री मधून तो जीवात्मा निघाला, त्याला पुन्हा स्त्री देहच मिळेल ह्याची गॅरंटी नाहीये. जो मिळेल तो मिळेल. म्हणून देह स्त्रीच आहे, पण चालणी बोलणी धाटणी कशी आहे? पुरुषाची आहे. देह पुरुषाचा आहे, पण आचरण कसं आहे? स्त्रीच आहे. किंवा काही क्षण असे असतात, खर तर हे बोलायची गरज नाहीये, पण एक जाता जाता मी सांगेन तुम्हाला, संकेत रूपाने सांगेन. काही क्षण आपल्या जीवनात असे असतात की पुरुष असतो, पुरुष देहाने पुरुष आहे, पण तो वागतो स्त्री सारखा. एखादं संकट येतं, स्त्री धैर्याने उभी राहते. अहो, आत्ता मागच्या महिन्यातला प्रसंग आहे. माझ्या परिचयाचं एक कुटुंब आहे आणि त्यांच्या कॉलनीमध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह निघाला. मग आता ते महापालिकावाले आले, त्यांनी ती सगळी लाकडं वगैरे लावली, बंद केलं, ते सील केलं, एक बॅनर लावून टाकलं कंटेनमेंट झोन. आता माझे जे परिचयाचे आहेत ते माझे मित्र पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत. मी त्यांना फोन केले दररोज एक दिवसाआड, कारण त्या टेन्स वातावरण असतं ना असं काही झालं की. आणि त्यातल्या त्यात कॉलनीवाल्यांनी जर सहकार्य नाही केलं, गल्लीतल्या लोकांनी, तर मग मोठी अडचणीचं काम होतं. पाणी येत नाही, दूध मिळत नाही, भाजी आणता येत नाही, बाहेर जाता येत नाही, कारण बाहेर जाऊ नका म्हणून सांगितलेलं असतं. आणि बाहेरचे लोक जे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन असा असतो की अरे बापरे, काय पाप केलंय यांनी. अत्यंत वेगळी वागणूक त्यांना मानसिक मिळत असते. म्हणून मी त्यांना धीर देण्यासाठी म्हणून एक दिवसाआड फोन करत होतो त्या काळामध्ये. तर मला 2-3 वेळा माझ्या मित्राच्या त्या मिसेस म्हणाल्या, मी म्हणलं काळजी घ्या, तुम्ही जपून राहा. त्या म्हणाल्या, काय काळजीचं काही कारण नाही मला खरं तर.
सगळं व्यवस्थित आहे म्हणलं घरामध्ये, काही अडचणीचं नाही, पण यांनाच सांभाळायला पाहिजे हो म्हणलं. आता मला प्रश्न असा पडला की माझे मित्र तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिसला आहे, पण धारिष्ट कुणाकडे? स्त्री देह आहे पण धारिष्ट आहे. म्हणून एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. अशी अनेक उदाहरणं आपल्या जीवनामध्ये सुद्धा पाहता येतात. चोरून खाणे किंवा असे काहीतरी प्रकार आहेत खूप, ते नाही सांगता येणार त्याचं किंवा वर्णन करता नाही येणार, यादी नाही देता येणार मला सगळी लगेचच. एक उदाहरण मासलेबाईक म्हणून सॅम्पल बेसिसवर मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. वागण्याच्या रीतीमध्ये सुद्धा फरक पडतो, बोलण्याच्या रीतीमध्ये फरक पडतो, विचाराच्या रीतीमध्ये फरक पडतो. कारण माहित नाही तो जो सूक्ष्म देह आलेला आहे तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या जातीचा म्हणजे पुरुष आहे का स्त्री आहे, कुठल्या लिंगाचा आहे. म्हणून समर्थांनी या सुरुवातीच्या 3-4 ओव्यांमध्ये पुरुष नावे, स्त्रीवाचक नावे, नपुसकवाचक नावे अशी नावं दिलेली आहेत. निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा, सकळा परजो परमात्मा, चैतन्य, साक्षी, ज्ञानात्मा, षडगुणेश्वरू ही सगळी पुरुषवाचक नाव आहेत. सकळ जगाचा ईश्वरू पुरुषवाचक आहे. म्हणून नामे जगदेश्वरू, सगळ्या जगामध्ये त्याचं व्यापून आहे ना, म्हणून तो जगदेश्वरू. तयापासून विस्तारू विस्तारला, शिवशक्ती, जगदेश्वरी, व जगदेश्वरू म्हणले खाली जगदेश्वरी म्हणले. शिवशक्ती, प्रकृती पुरुष परमेश्वरी स्त्रीवाचक नाव आहेत. मूळ माया गुणेश्वरी गुणक्षोभिणी. मूळ मायेपर्यंत ही स्त्रीवाचक पुरुषवाचक नावं आली आहेत. इथं गुणक्षोभिणी आहे, इथं गुण साम्यावस्था आहे. सत्व रज तम हे तिन्ही गुण एकाच पातळीवर आहेत. तिथं लिंग कुठलंही नाही, तिथं गुण कुठलेही नाहीत. सात्विक नाही माणूस, राजसिक नाही किंवा तामसिक स्त्री नाही, सगळे गुण एका पातळीवर आहेत. क्षेत्रज्ञ, द्रष्टा, कूटस्थ, साक्षी, अंतरात्मा, सर्वलक्षी, शुद्ध, सत्व, महत्व, परीक्षी, जाणता साधू. या सगळ्याला जाणणारा कोण आहे? तो साधू आहे. जो साधना करतो तो साधू आहे. ब्रह्मा विष्णू महेश्वर नाना पिंडी जीवेश्वरो, त्यास भासती प्राणीमातृ लहान थोर श्रीराम. हे सगळं तो जेव्हा देह धारण करतो त्यानंतर कमी जास्त छोटा मोठा हे सगळे जे विविधता जी आली ही नंतर आली आहे. भासती, भास होतात समर्थ म्हणतात. खरं नाहीये ते, सगळं एकच आहे, परंतु या शरीर भेदे आहार भेदे भास होतात. देह देवळामध्ये बैसला, न भजता मारितो देहाला, म्हणून त्याच्या भेणे तयाला भजती लोक श्रीराम. काय मार्मिक दृष्टांत दिलाय. देह देवळामध्ये बैसला, देहाचं देऊळ आहे, त्यामध्ये तो विराजमान आहे. न भजता मारितो देहाला, जेवायला देऊ नका, पित्त खवळतं का नाही. जे अनेक उपास तपास करतात किंवा जे खूप सुख वस्तू राहतात त्यांना व्याधी लवकर आहेत. ही वस्तुस्थिती आहे. जे खडतर साधना करतात त्यांना व्याधी लवकर आहेत. किंवा जे अत्यंतिक सुख वस्तू राहतात, घरामध्ये एसी, गाडीमध्ये एसी, कार्यालयात एसी, दुकानात एसी, त्यांना व्याधी लवकर आहेत. समर्थ म्हणतात न भजता मारितो देहाला. त्याचं जर नाही पुरवलं, त्याचं जर भजन नाही केलं, त्याला नैवेद्य जर वेळच्या वेळी पाहिजे तो नाही दिला, तर तो देहाला मारतो. म्हणून त्याच्या भेणे तयाला भजती लोक. म्हणून त्याची एक भीती आहे. म्हणून त्याचं ते भजन पूजन सगळं करत राहतात, नैवेद्य देतात. जे वेळेसी भजन चुकले ते तेव्हा पछाडिले, आवडीने भजो लागले सकळ लोक श्रीराम. त्याला दिलं की मग तो खुश राहतो, मग देहालाही बरं वाटतं. ठीक आहे, छान चाललंय.
जे जे जेव्हा आक्षेपिले ते ते तत्काळची दिधले, त्रैलोक्य भजो लागले येणे प्रकारे श्रीराम. सगळे लोक याच मार्गाने जातात, समर्थ सांगतायत. कुणीही तिथपर्यंत जात नाही, मुळापर्यंत जात नाही. वरवरच्या देखावामध्ये सगळे भुलले. त्याला जे पाहिजे ते देतात, पण त्याला वळण नाही लावत की अरे एवढं खाऊ नकोस तू, पुढे चालून डायबिटीस होईल. कोण समजणार, कोण विचार करणार याचा? पाचा विषयांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध, ऐसे न करिता सद्य रोग होती श्रीराम. पाचा विषयांचा, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचविषय पुढच्या दशकात आलेलं आहे हे सगळं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय आहेत 5. शब्द मला ऐकायला बरं वाटतं, स्पर्श मोहक स्पर्श आहे तो बरा वाटतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे वेगळं सांगायची, फार विशद करून सांगायची गरज नाहीये. आपण त्यात सगळे प्रवीण आहेत ना, आपल्याला सगळं माहिती आहे. 5 विषयांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध, ऐसे न करिता सद्य रोग होती श्रीराम. ऐसे न करिता सद्य म्हणजे जे वेदांनी सांगितलेलं आहे त्या मर्यादा सोडून आपण जर वागलो, अतिरेक केला तर रोग होती. पण तेच जे जीवन आहे, मानवी देह मिळालेला आहे, हा देह म्हणजे एक साधन आहे ना. या साधनाला काय हवं नको ते दिलं पाहिजे. हा जर एखादा रथ असेल तर तेल पाणी जेव्हा जेव्हा लागतं तेव्हा दिलं पाहिजे. नट बोल्ट कुठं तुटलाय का तो बदलला पाहिजे, व्यवस्थित त्याला मेंटेन केलं पाहिजे. पण जेव्हा अतिरेक होतो, समर्थ म्हणतात ऐसे न करिता सद्य, एका ठराविक मर्यादेच्या बाहेर जर गेला तर रोग होती, व्याधी लागतात. जेणे काळे नैवेद्य पावेना, तेणे काळे देव राहेना, भाग्य वैभव पदार्थ नाना, सांडून जातो श्रीराम. मग तुम्ही किती, तुमच्या एकदा व्याधीग्रस्त देह झाला, मग त्याच्या आजूबाजूला त्याला एसी असू दे, गाद्या गिरद्या काही असू दे, मोठ्या महालात असू दे, काय उपयोग आहे? ब्राझीलच्या राष्ट्रपतींची काय अवस्था आहे आजची, ज्यांनी सांगितलं कोरोना म्हणजे नथिंग, ही सर्दी खोकलाय म्हणले. कशाला तुम्ही जास्त नाटकं करताय? सगळे लोक मास्क लावत होते, पण ते विदाऊट मास्क फिरत होते. आज कोरोनाच्या विळख्यात आहेत ना, सद्यस्थितीत नाही वागले. मग आता वैभव पदार्थ किती आहेत त्यांच्याकडे? एका देशाचा राष्ट्रपती आहे, काय कमी आहे? पण मृत्यूशी झुंज आहे. कसलं जीवन आहे? अति तेथे माती. म्हणून समर्थ म्हणतात मर्यादेत राहावं, जास्त गमजा करायचा नाही. कशाचाही ज्ञानाचा अहंकार नाही चालत, सत्तेचा माज नाही चालत, संपत्तीची नशा नाही चालत. जातो तो कळो देईना. समजा असं जर झालं, देह व्याधीग्रस्त झाला, त्याला पंचनैवेद्य मिळत नाही, पंचखाद्य मिळत नाही, विषय मिळत नाही, भोग मिळत नाही, मग तो निघून जातो. जातो ते कळो देईना, कोणास ठाऊके होयना, देवे बिन अनुमानेना, कोणास देव श्रीराम. तो सांग, कुणाला समजत नाही कधी जाणार आहे. कालपर्यंत चांगले होते हो. मागच्या आठवड्यातली परिस्थिती, आठवडाही नाही झाला. आर्मी मधून रिटायर्ड झालेला माणूस आहे. आमच्या नांदेडला कंधार तालुका आहे, त्या कंधार तालुक्यामध्ये आर्मीतून रिटायर्ड झालेला माणूस आहे. वय काय, 50-52 वर्षाचं वय आहे. हट्टाकट्टा एकदम. आर्मीतून काय झालं, रात्री उठले, उलटी झाली आणि पडले, कानातून रक्त आलं. पहाटे त्यांनी इथं नांदेडला आणलं आणि
नांदेडला आणेपर्यंत तरी जरा काहीतरी चेतना होती. आवाज देत होते, डोळा उघडत नव्हता, आवाज देत होते, जोरात बोललं तर हूं असं एवढं म्हणत होते. पण आणलं आणि व्हेंटिलेटर लावला. पुन्हा दुपारी उलटी झाली, रक्त आलं आणि कोमा कंडिशन मध्ये गेले. 2 दिवस इथं ठेवलं. परिस्थिती बेताची होती. ते म्हणाले काय करावं. ते म्हणले घेऊन जा घरी. घरी नेलं. दुसऱ्या दिवशी सगळा खेळ खलास. जाताना तो कळू देत नाही मी चाललो म्हणून. जातो तो कळू देईना, कोणास ठाऊके होईना, देवेवीन अनुमानेना, कोणास देव श्रीराम. देव पहावया कारणे, देऊळे लागती पाहणे, कोठेतरी देऊळाच्या गुणे, देव प्रगटे श्रीराम. हा सगळीकडे आहे, पण देवत्व कुठे आहे? जिथं सगळं मर्यादित आहे, जिथं सगळं सत्य आहे, जिथं सात्विकपणा जास्त आहे. अहो, देहाला लागणारं जे उपभोग द्यायचे आहेत ते तर खायला प्यायला सगळ्या गोष्टी द्याव्याच लागणार, पण वृत्ती कशी आहे हे महत्वाचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, देव पहावया कारणे देऊळे लागती पाहणे. शरीर, तुमचे आचार विचार वृत्ती कशी आहे त्यावर त्याचं स्थान आहे. कुठेतरी देऊळाच्या गुणे, देव प्रगटे श्रीराम. त्यातलं खरं देवत्व आहे, नाही तर मग तो असुरच आहे, दानवच आहे. तो पहाटेच उठल्याबरोबर अंथरुणातच चहा पित असेल, दिवसभर खात असेल, त्यामध्ये पुन्हा ते काय सॉफ्ट ड्रिंक आणि फास्ट फूड, विचारही तसेच. कुठला ग्रंथ नाही, साधन अभ्यास भजन काहीच नाही. मग देव कसा सापडेल तो? देऊळे म्हणजे नाना शरीरे, तेथे राहिजे जीवेश्वरे. नाना शरीरे नाना प्रकारे, अनंत भेदे श्रीराम. समर्थ म्हणतात अनेक प्रकारची शरीर आहेत, त्यामध्ये अनेक जीवेश्वर आहेत. म्हणजे जीवात्मा एक जरी असला तरी त्याच्या ज्या वासनांची त्याच्यावर जी आवरण आहेत आणि तो जसा वागतो आहे, त्याला जसं नैवेद्य पुरवल्या जातो आहे, तसा त्यामध्ये विभाग पडतात. चालती बोलती देऊळे, त्यामध्ये राहिजे राऊळे. जितुकी देऊळे तितुके सकळे, कळली पाहिजे श्रीराम. आम्हाला हे सगळं समजलं पाहिजे. कोणतं देऊळ कसं आहे, कोणतं देऊळ कसं आहे. सगळीच माणसं सारखी असतात का मला सांगा? कित्येक लोक आपल्या सोबत राहतात आणि एखाद दिवशी आपल्याला दगाफटका करून जातात का नाही? आपले दासमध्ये प्रवेश घेतलेले आहेत. एक ग्रस्त आहे, मोठा त्यांचा उद्योग व्यवसाय. आणि आपला जो एक प्रश्न आहे पहिल्या दासबोध प्रवेश मधला, की ग्रंथात सांगितल्याप्रमाणे आपणास काही फलश्रुती, ग्रंथात सांगितलेल्या फलश्रुतीप्रमाणे आपणास काही अनुभव आला का? स्पष्ट लिहा. त्यांनी लिहिलंय, 2 आघात माझ्यावर आयुष्यामध्ये फार मोठे झाले. नंबर 1, पत्नी सोडून गेली अचानक. आणि दुसरा, 20-22 वर्ष जो मनुष्य माझ्यासोबत राहत होता, त्याने एके दिवशी माझा घात केला आणि निघून गेला. मला पुन्हा सावरायला 4 ते 5 वर्ष लागली. आता पुन्हा ते स्थिरतावर मोठा व्यवसाय चालू झालेला आहे. पण असं होतं का नाही? माणसं सगळी सारखी आहेत ना, वृत्ती का नाही आहेत सारखी? जाणीव एकच आहे हो. मला सुख मिळालं पाहिजे ही जाणीव आहे. मग कुणाला मारून सुख मिळतं, कुणाला सुख देऊन सुख मिळतं. म्हणून समर्थ म्हणतात, चालती बोलती देऊळे, त्यामध्ये राहिजे राऊळे. राऊळे म्हणजे अंतरात्मा, ते जीव परमात्मा स्वरूप त्यामध्ये राहत. जितुकी देऊळे तितुकी सकळे, कळली पाहिजे श्रीराम. कित्येक देऊळी सौख्य पाहे, भरता उघे सिंध आहे, परिते सर्व कारण राहे, अशाश्वत श्रीराम. कित्येक देऊळी सौख्य पाहे. समर्थ म्हणतात, कित्येक देहात जन्मतःच सुख असतं.
असतं का नाही, आपण म्हणतो सोन्याचा चमचा घेऊन तो लेकरू बाळ जन्माला आलं. खूप सत्ता संपत्ती सगळं आहे. असं असतं बऱ्याच घरामध्ये. पारंपरिक वैभव आलेलं असतं, राजमहालासारखं राजवैभव. असं समर्थ म्हणतात, कित्येक देवळी सौख्य पाहे, भरता अवघे सिंध आहे. सिंध म्हणजे काय? भरती आलेला, लाटा घेऊन येणारा समुद्र. जो समुद्र लाटा घेऊन येतो, आवेशाने येतो, खळखळत येतो, फेस घेऊन येतो, धडकी भरवतो काठावर असलेल्या लोकांना. किती दिवस असतात, किती तास त्या लाटा चालतात. यातून आपल्याला नम्रपणा शिकला पाहिजे. आमचं ज्ञान, आम्हाला मिळालेलं पद, आमच्याकडे असलेला पैसा, ही सगळी नशा कुछ नाही आहे. समर्थांनी पुढे शब्द वापरलाय, अशाश्वत. शाश्वत नाहीये ते. अहो, असे कित्येक लोक की ज्यांनी सांगावं, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपली जमीन आहे. आज एक वेळचं जेवण करायला पैसे नाही आहेत. ही वस्तुस्थिती आहे. आपल्यालाही प्रचिती आहे त्याची. कित्येक देवळी सौख्य पाहे, खूप सुख आहे, ऐशोराम आहे, सगळी साधनं उपलब्ध आहेत. भरता अवघे सिंध आहे, भरती आलेला, फेसाळून येणारा, लाटांसह असलेला सागर आहे. परी ते सर्व काळ न राहे, अशाश्वत. त्याची गुरमी येता कामा नये. अशाश्वताचा मस्तकमणी, जयाची एवढी करणी, दिसेना तरी काय झाले धनी, तयासीच म्हणावे श्रीराम. अरे, दिसत जरी नसला तरी तो धनी आहे ना, की ज्याच्या अधिष्ठानावर हे सगळं चाललेलं आहे. वेळेवर सूर्योदय होतोय, वेळेवर चंद्रास्त होतोय, वेळेवर चंद्रोदय होतोय, वेळेवर सूर्यास्त होतोय. भरती, ओहोटी, पाऊस, थंडी, पाणी, ऊन सगळं वेळेवर होत आहे. कोण करताय हे? प्रत्येक क्रियेला करता आहे, कारण आहे. हा शास्त्राचा नियम आहे का नाही? उगीच काहीही घडत नाही. कोरोनाचं दुखणं हे उगीच नाही आलेलं. त्याच्या पाठीमागे काहीतरी योजना आहे. त्यातून आम्हाला सुचलं पाहिजे, समजलं पाहिजे. आम्ही जर सुधारणार नसू तर परिस्थिती बिकट आहे. विनाकारण तोंडवर करून गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, हा नियम आहे. याला समर्थांनी विवेक आणि सावधपण सांगितलंय. का नाही पाळायचं ते? मग हे किती दिवस चालेल? खरोखर ज्यांच्या हाताला काम नाही आणि काम नसल्यामुळे पोट खळगी भरण्याची भ्रांत पडलेली आहे, अशा लोकांनी काम करणं वेगळं. पण घरात आहे व्यवस्थित, उगीच खूप दिवस झाले हे नाही आणलं, खूप दिवस झाले ते नाही आणलं, कशासाठी जायला पाहिजे बाहेर? समर्थ म्हणतात, परिस्थिती राहत नाही हे मान्य आहे, हे समजलं पाहिजे. मी मागे म्हणाल नाही का, एक घरात पाठी करून ठेवायची. हेही दिवस जातील. पाठीकडे बघितलं की वाटेल ओ कोरोनाचे दिवस आहेत, जातील. गरिबी आली, ती पाठी बघून लक्षात येईल, गरिबी फार दिवस राहणार नाही, जाईल. आपल्याला संपन्नता येईल, आपल्याला सुख वैभवायला मिळेल. जेव्हा सुखात वैभवात ऐशो आरामात असू, तेव्हा ती पाठी आम्हाला आमचे पाय जमिनीवर ठेवण्यासाठी मदत करेल. हेही दिवस जातील, जास्त गमजा नको. उदोन्मुख होता अभेद, विमुख होता उदंड खेद, ऐसा दोर्द संवाद होत जातो श्रीराम. उद्भवोन्मुख, जर आमचं मुख किंवा आमची वृत्ती ऊर्ध्व दिशेकडे असेल, अंतरात्म्याकडे असेल, आमची साधना त्याच्याकडे असेल, त्याच्या प्राप्तीसाठी असेल, तर समर्थ म्हणतात होता अभेद.
या ओवीचा अर्थ आपल्याला लक्षात आला पाहिजे. उद्भवोन्मुख होता अभेद, भेद नाहीये, द्वैत नाहीये, मायेचा मोह ज्याला नाहीये. कारण माझं सगळं लक्ष हे अंतरात्म्याकडे, भगवंताकडे, परमात्म्याकडे, परब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीसाठी मी निघालोय. मग त्याच्याकडे जर माझं तोंड असेल तर जे द्वैत आहे, भगवंताकडे माया नाहीये, द्वैत नाहीये, द्वैत सगळं माझ्या पाठीमागे, म्हणून ते अभेद आहे. कारण माझं मुख हे भगवंताकडे, उद्भवोन्मुख. पुढच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, विमुख होता उदंड खेद. त्याच्याकडे जर तिकडून तोंड फिरवलं, भगवंताकडे जर पाठ केली तर उदंड खेद आहे, मनासारखं होत नाही, शरीराला अनेक ताप आहे, शांती मिळत नाही, उदंड खेद. ऐसा अधोर्ध संवाद होत जातो. अध आणि ऊर्ध्व आपण बघितलंय, अधोर्ध्व निरूपण. एक प्रवाह स्थूळातून अत्यंत सूक्ष्माकडे चाललेला आहे आणि दुसरा प्रवाह सूक्ष्माकडून स्थूळाकडे येत आहे. हे दोन प्रवाह कंटिन्यू चालू आहेत या सृष्टीमध्ये. आपण अधोर्ध निरूपण समासामध्ये पाहिलं, समर्थांनी त्याचं स्मरण आपल्याला इथं करून दिलंय. ऐसा अधोर्ध संवाद होत जातो. मग जेव्हा फारच अडचण होईल तेव्हा भगवंताचं स्मरण करणे, भजन करणे. श्रावण महिना आला, सत्यनारायण घालणे, आणि जेव्हा काही नाही तेव्हा काहीच नाही. म्हणून आमची उपासना ही नित्य असली पाहिजे. साधन, भजन, अभ्यास ही नित्य उपासना असली पाहिजे. सकळांचे मूळ दिसेना, भव्य भारी आणि भासेना, निमिष एक वसेना, एके ठाई श्रीराम. ऐसा गाद परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा, तुझी लीळा सर्वोत्तमा, तूच जाणसी श्रीराम. समर्थ म्हणताय, भगवंता तुझी लीला तूच जाणतोस रे, आमच्यासारख्याला काय समजणार आहे. संसारा आलियाचे सार्थक, जेथे नित्यानित्य विवेक, एह लोक आणि परलोक, दोन्ही साधिले श्रीराम. समर्थांचा स्वतःचा अनुभव आहे. संसार असं आलियाचे सार्थक. या नरदेहामध्ये आलोत ना आपण, या संसारात आलोत ना, मग ह्याचं सार्थक केलं पाहिजे, ह्याचं चीज केलं पाहिजे. जेथे कधी होईल ते चीज, कधी होईल ते सार्थक, जेथे नित्य विवेक. काय नित्य काय अनित्य याचा विचार केला पाहिजे. काय सार आहे काय असार आहे त्याचा विचार केला पाहिजे. इहलोक आणि परलोक दोन्ही साधिले. प्रपंच सुद्धा यशस्वीपणे करता आला पाहिजे आणि प्रपंच सुद्धा, तिकडे सुद्धा आपला झेंडा रोवता आला पाहिजे. आणि हे सगळं करून आकर्ता झालं पाहिजे, तरच हे सगळं जमतं. प्रपंच चांगला करायचा आहे. सगळ्यांनी आपल्याला हो 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 म्हणावं, या 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 म्हणावं, म्हणून आपण त्यांच्यात गुंतून राहायचं. अहो, एवढा परमेश्वराने दिलेला जीवात्मा जर आपल्यात राहू शकत नाही, की ज्याची आपण जन्माच्या अगोदर पासून सेवा करतो आहोत, तो जर आमची हे ठेवत नाही, उपकार भिपकार काही मानत नाही तो, मग ज्यांच्यासाठी आम्ही काही वर्ष जीवनातले एकत्र येऊन घालवू, मग ती बायको असली तर नवऱ्यासोबत, नवरा असेल तर बायको सोबत, आई वडील आहेत, मुलं आहेत, सुना नातवं सगळी आहेत, ती आपल्यापासून त्यांना जर काही फळसिद्धी होत नसेल, त्यांना जर आपला उपयोग होत नसेल, तर ते किती दिवस आपल्याला सांभाळतील हा विचार केला पाहिजे का नाही? आणि ते दुःख भोगावं लागू नये म्हणून आपल्याला आत्तापासून तयारी करता आली पाहिजे. संसारा आलियाचे सार्थक, जेथे नित्यानित्य विवेक, हे लोक आणि परलोक दोन्ही साधिले श्रीराम. मननशील लोकांपाशी अखंड देव अहर्निशी, पाहता त्यांच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही श्रीराम. आपल्याला जर इहलोक आणि परलोक जर साध्य करायचं असेल तर कुणाची संगती पाहिजे आम्हाला? मननशील लोकांपाशी.
अखंड देव अहर्निशी, रात्रंदिवस ते अनुसंधानात आहेत. ते आमच्यासारखं जगतायत, आमच्यासारखे सामान्य दिसतायत, पण त्यांचं अनुसंधान, त्यांचं अखंड ध्यान चालू आहे. त्यांनी यातलं मिथ्यत्व सगळं पाहून ओळखून सोडलेलं आहे. देह आहे, देह पोचला पाहिजे, चालवला पाहिजे, पण लिप्तता नाही, आसक्ती नाही. पाहता त्यांच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही. अहो, आपलं संचित किंवा एवढं पुण्य नाहीये की जर आपल्याला त्यांच्यासारखी सोबत मिळाली तर. मग आज समर्थ नाहीयेत, पण समर्थांचा दासबोध आहे की नाही? मग दासबोधाला आम्हाला नाही सोडायचं. समर्थांच्या वाङ्मयाला आम्ही कधीही वियोग नाही झाला पाहिजे. तद्विस्मरणे परम व्याकुलता. समर्था, तुमचं क्षणभर जरी विस्मरण झालं तरी माझ्या अंतःकरण व्याकुळ झालं पाहिजे. आम्हाला कुणाचं ध्यान लागतंय? 24 तास आमच्या डोक्यात कोण आहे आणि कुणाकडेच जायचंय याचा विचार नित्यानित्य विचार केला तर समजेल. अखंड योग म्हणून योगी, योग नाही तो वियोगी, वियोगी तोही योगी, योग बळे श्रीराम. अखंड आत्मानुसंधान आहे ज्याचं, त्याला योगी म्हणलेले समर्थाने. भल्यांची महिमा ऐसी, जे सन्मार्ग लावी लोकासी, पोहणार असता बुडतयासी, बुडो नेदावे श्रीराम. हा लोकसंग्राहक आहे. हा समाजशरण वृत्तीनं राष्ट्रोद्धार करणारा, समाजाचा उद्धार करणारा हा ज्ञानी पुरुष आहे. भल्यांची महिमा ऐसी, जे भले लोक आहेत, जे ज्ञानी लोक आहेत, जे महंत आहेत, जे समाजशरण वृत्तीनं जगतायत, त्यांची महिमा काय, त्यांचं महत्व काय, त्यांचं लक्षण काय. जे सन्मार्ग लावी लोकाशी, तो स्वतः त्या सन्मार्गावर आहे आणि तो अनेकांना लावतो. म्हणून परवाच्या दिवशी कालचा जो समासाची सुरुवात जी झाली, एकोहम बहुश्याम, माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत. अनेकांनी या मार्गात आलं पाहिजे, अनेकांनी आत्मारामाची उपासना केली पाहिजे. तो आत्माराम दासबोधामध्ये आहे. रामरक्षेचा पाठ, भीमरूपीचा पाठ, एक जपाची माळ. जे सन्मार्ग लावी लोकाशी, पोहणार असता बुडतयासी, बुडो नेदावे. तुम्हाला माहिती आहे ना हे सगळं? तुम्ही पट्टीचे पोहणारे आहात. तुम्ही प्रपंचात, परमार्थात यशस्वीपणे सगळी संपादनी करता आहात. तुमचं मार्गक्रमण अत्यंत तेजस्वी, ओजस्वी आणि सहजपणे चालू आहे. मग तुम्ही लोकांना बुडू द्याल का? तुम्ही पट्टीचे पोहणारे आहात, मग तुम्ही लोकांना तारून नेलं पाहिजे, त्याला वाहून नेलं पाहिजे. या भवसागरातून पलीकडे नेताना आपला काही उपयोग झाला पाहिजे. स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा, प्रचित पाहे ऐसा थोडा, भूमंडळी श्रीराम. आता पुढच्या दशकाचं बीजारोपण समर्थांनी केलेलं आहे इथे. स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा, पुढे सगळं तत्वांचंच विवरण आहे. पिंड ब्रह्मांडाचा निवाडा, प्रचित पाहे ऐसा थोडा, भूमंडळी श्रीराम. किती कोटी लोकसंख्या या देशाची? महाराष्ट्राची संख्या किती आहे? किती लोक आहेत याचा अभ्यास करणारे, या तत्वांचा अभ्यास करणारे? मानवी जीवनाचा खरा अभ्यास कुठे चालू आहे? सगळे तर भूलभुलैयामध्ये अडकलेले आहेत. वेदांतीचे पंचीकरण, अखंडतयाचे विवरण, महावाक्ये अंतःकरण, रहस्य पाहे श्रीराम. 4 महावाक्य आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. प्रज्ञानम ब्रह्म, अयनात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी. हे 4थं वाक्य. 4 वेदांचे 4 वाक्य. ये पृथ्वीमध्ये विवेकी असती, धन्यतयांची संगती, श्रवण मात्रे पावती गती, प्राणी मात्र श्रीराम. असे जे महान लोक आहेत, असे जे सदाचरणी आहेत, अशा लोकांसोबत राहणं, त्यांच्यासोबत संवाद करणं, त्यांच्यासोबत उठ बस असणं, समर्थ म्हणतात अशाने चांगली गती प्राणी मात्राला मिळते. सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण, अखंड होत असे विवरण, नाना सत्संग आणि उत्तम गुण, परोपकाराचे श्रीराम. अखंड चालू आहे. किती महिने झाले? 4 महिने झाले आता. प्रवचन, व्याख्यान, अनेक विषयांवर चर्चा चालू आहे. अनेक लोक घरात धार्मिक ग्रंथ वाचतायत. म्हणून समर्थ म्हणतात सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण, अखंड होत असे विवरण.
सकाळी मनाचे श्लोक, दुपारी दासबोध, संध्याकाळी उपनिषद, चालेल का ना? अखंड चालू आहे. मध्येच संत समागमावर आमचे आचार्यांचं ऑडिओ चालू असतं, अनेक स्तोत्र म्हणत असतात, ते श्रवण चालू आहे. श्रवण मात्रे पावती गती प्राणी मात्र. जे सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश. धर्मस्थापनेचा हव्यास तेथेची वसे श्रीराम. धर्मस्थापना झाली पाहिजे, रामाचं मंदिर उभं झालं पाहिजे. कारण आमचा तो आदर्श पुरुष आहे, आमचा राष्ट्र पुरुष आहे तो. आमचाच नव्हे, काल माननीय पंतप्रधानांनी सांगितलं, जगातल्या असंख्य देशांमध्ये रामायण आहे. भले तिथल्या बोली भाषेत आहे, तिथल्या संतांनी लिहिलेलं आहे, त्यांनी त्यांच्या भाषेत त्यांच्या विचारांमध्ये लिहिलेलं आहे, पण राम आहे. जिथं राम नाही तिथं कुछ नाही. जे सत्कीर्तीचे पुरुष आहे, असा सत्कीर्तीचा पुरुष राष्ट्राला लाभणं हे राष्ट्राचं भाग्य आहे. ते परमेश्वराचे अंश. समर्थ म्हणाले का नाही? आहेत, झाले, आहेत, होणार. समर्थांनी 18:6 मध्ये सांगितलंय, उत्तम पुरुष निरूपण मध्ये. झाले, आहेत, होणार. धर्मस्थापनेचा हव्यास तेथेची वसे श्रीराम. विशेष सारासार विचार तेणे होय जगोद्धार. संगत त्यागे निरंतर होऊन गेले श्रीराम. निरंजना पहिलीकडे जर जायचं असेल तर संग सहवास हा आवश्यक आहे. विशेष सारासार विचार, नित्यानित्य विचार, शाश्वत अशाश्वताचा विचार, आत्मा अनात्म विचार, हे चारही विचार या समासामध्ये आलेले आहेत. आणि समासाचं नाव आहे देव बळात्कार. तो अंतरात्मा आहे. त्याच्यासोबत असणारं जे बीज रूपाणी जाणीव जी आहे ती वासना रूपाणी आहे, वायू रूपाणी आहे. आणि तिला जो देह मिळेल, मग तो पुरुषाचा असेल स्त्रीचा असेल, ती आपले सगळे उट्टे काढून घेते. पण त्याला ओळखता आलं पाहिजे, म्हणजे त्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता येईल. आणि ती ओळखण्याची प्रक्रिया म्हणजे दासबोधाचा अभ्यास आहे. उद्या दुपारी 2 वाजता पुनश्च भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.